लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी माहिती समोर आलेली आहे। आता केवायसी झाल्यानंतरही तुमचे पैसे बंद होणार। बघा, तुमची जर आता केवायसी झाली असेल, सक्सेसफुल तुमची केवायसी झाली असेल, तरी सुद्धा तुमचे पैसे आता बंद होणार आहे। एक नवीन जी आर आलेला आहे। या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगतो, या 7 कारणांमुळे तुमचा लाभ आता बंद होणार आहे। केवायसी केली असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे या 7 कारणांमुळे तुमचे पैसे का बंद होतील आणि यामध्ये काय करू शकता जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले पाहिजे, ते सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। लाडकी बहीण योजनेची तुमची केवायसी जर बाकी असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा, आणि केवायसी झाली असेल तरी हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असेल। केवायसी बाकी असेल तर तुम्ही कसं केवायसी करू शकता आणि जर केवायसी झाली असेल तर तुम्ही त्याला कसं दुरुस्ती करू शकता, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत। कारण या 7 कारणांमुळे तुमचा लाभ आता बंद होणार आहे आणि याचा पैसे वाटप सुद्धा सुरू झालेला आहे। तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर तुम्ही कदाचित या 7 कारणांमुळे तुमचा लाभ बंद करण्यात आला असेल। 7 पैकी एकही जर प्रॉब्लेम आला असेल तरी देखील तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही। आता आपण एक एक वळूया की या 7 कारणांमध्ये कोणकोणते, सर्वात अगोदर आपण हे कोणकोणते 7 कारणे आहेत हे जाणून घेऊया। त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की 7 कारणांपैकी कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम असेल त्याला कसं दुरुस्ती करू शकता। तर बघा, सर्वात प्रथम जे महत्त्वाची माहिती आलेली आहे, पहिला जो कारण असणार आहे, पहिलं ते म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती वेगळी असणे। बघा काय आलेलं आहे, पहिलं की आधार कार्डवर, तुमच्या आधार कार्डवर आणि तुमच्या बँकेमध्ये माहिती जर वेगळी झाली असेल, कारण भरपूर अशा प्रॉब्लेम येतो की तुमची केवायसी केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरची माहिती आणि बँकेमधली माहिती चेंज होते। जसं की बघा इथं उदाहरण दिलेलं आहे, तुमच्या नावाचा स्पेलिंग मध्ये तुमच्या नावाची स्पेलिंग, कारण सर्व काय आता ऑनलाईन पद्धतीने होतं। एक छोटीशी चूक, एक स्पेलिंग जरी तुमची चुकीची राहिली, स्पेलिंग मध्ये बदल झाला, जन्म तारखेमध्ये किंवा पत्त्यामध्ये फरक असला तर पैसे ट्रान्सफर प्रक्रिया अडथळे निर्माण होतात। कारण सर्व काही डाटा असतो ते तुम्हाला ऑनलाईन असतं, ऑनलाईन ट्रान्सफर होतं, म्हणून एक छोटीशी जर बदल असेल, एक छोटासा जर बदल असेल तरी देखील तुम्हाला लाभ बंद होणार आहे। म्हणून याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर काही तुमचं बँकेमध्ये आणि आधार कार्डवरचे जे स्पेलिंग वगैरे काही चुकीचं असेल ते तुम्ही दुरुस्ती करा, आणि दुरुस्ती करून तुम्ही त्याला परत ट्राय करू शकता। अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे। जन्मतारखेमध्ये जर फरक असेल तर ते जन्मतारखेचं तुम्ही व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे। तुमचं आधार कार्डचं जे अपडेट असेल ती जन्मतारीख तुम्ही तिथं टाका, तरच तुम्हाला लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही। आता बघा दुसरं काय कारण आहे, दुसरं कारण काय येतं की डेबिटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी बँक खाते NPCI मध्ये लिंक नसते। आता जे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतात ते डेबिटीच्या माध्यमातून NPCI मध्ये लिंक करणं गरजेचं असतं। म्हणजे डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात आणि डेबिटी जे असतं ते NPCI मध्ये लिंक करणे गरजेचं असतं। तर त्यामध्ये काय होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे PCIC, बघा NPCI द्वारे थेट बँक खात्यात जातात। म्हणजे NPCI च्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात। जर तुमचे खाते NPCI मध्ये नोंदलेले नसेल तर पैसे परत जातील। म्हणजे महाराष्ट्र शासन तुम्हाला जे पैसे पाठवणार आहे तुमच्या बँकेमध्ये, तर ते पैसे पाठवतील, आणि जर तुमचं NPCI जर म्हणजे यामध्ये जर काहीतरी नोंदणी जर नसेल, नोंदणी झाली नसेल तर तुमचे पैसे परत जातील। असं आपल्याला या डेबिटीच्या NPCI मध्ये तुमचं लिंक करणं गरजेचं असतं। हे दुसरं कारण। बघा आता तिसरं कारण आपण पाहूया। बघा तिसरं कारण काय आलेलं आहे की निष्क्रिय आणि बंद बँक खातं। निष्क्रिय म्हणजे बंद बँक खातं म्हणजे काय होतं की तुमचा जो व्यवहार असतो बँकेमध्ये व्यवहार झाल्यामुळे तुमचं खातं बंद केलं जातं। याचे वेगवेगळे कारण असू शकतात, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवहार नाही झाला तर तुमचं खातं बंद होतं। जसं की अनेकदा लाभार्थ्यांचे खाते निष्क्रिय, इनॅक्टिव्ह असे किंवा खाते बंद झालेलं असेल, अशा वेळेस सरकारने पाठवलेले पैसे परत जातात। आता यामध्ये तुम्ही दुरुस्ती कसं करायची की तुमचं जे खातं आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, अन्यथा दुसरा व्यवहार कुठलाही होत असेल तर त्यामध्ये तुमचं खातं ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे। ते इनॅक्टिव्ह झालं असेल तर त्याला ऍक्टिव्ह करा। ऍक्टिव्ह केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही, आणि मिनिमम बॅलन्स तुमच्या खात्यामध्ये 500 रुपये नाहीतर 1000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही। एकदा कधी तुमचं बँक बंद झालं तर
जे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतात ते ट्रान्सफर होणारच नाही आणि ते पैसे परत रिफंड म्हणून परत झाले जातील. म्हणून तुमचं खातं ऍक्टिव्ह करा. इनऍक्टिव्ह जर असेल ते ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे. सर्वात अगोदर बँकेत जाऊन तुम्ही चेक करा तुमचं खातं म्हणजे आता इनऍक्टिव्ह जर असेल तर त्याला ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे. हे तिसरं कारण आहे. चौथं कारण काय येतं की अपूर्ण केवायसी प्रक्रिया. आता तुम्हाला माहित असेल अपूर्ण केवायसी प्रक्रिया ही लाडकी बहीण योजनेची केवायसी नाही. तर यामध्ये काय येतं की काही बहिणींची केवायसी करताना फोटो, सही किंवा बायोमेट्रिक नीट पूर्ण करता नाही, म्हणजे नीट पूर्ण करत नाही. त्यामुळे तुमची केवायसी अपूर्ण राहते आणि पैसे रोखले जातात. आता ही जी केवायसी आहे ही लाडकी बहीण योजनेची केवायसी नाही, ही बँकेची केवायसी असते. तुम्हाला माहित आहे बँकेकडून तुम्हाला मेसेज सुद्धा येतो किंवा बँकेत जर तुम्ही जाणार तर तुम्हाला केवायसी करण्यासाठी माहिती देण्यात येतं. तर त्या केवायसी मध्ये तुमचा फोटो, सही आणि बायोमेट्रिक जे असतं ते व्यवस्थित करणे गरजेचं आहे. यामध्ये काय होतं की तुमची केवायसी बरोबर होत नाही आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होत नाही आणि आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक झालंच नाही तर तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होणारच नाही. कारण आता बँकांना काय आहे की आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, म्हणून आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे सुद्धा गरजेचं आहे. तरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही. दुसरं, आता तुमचं लाडकी बहीण योजनेचे केवायसी झाले असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे, ती माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता योजनेचे पात्र निकष पूर्ण न करणे. आता हा सर्वात मोठा प्रश्न येतो की लाडकी बहीण योजना एकदा जर तुमचा फॉर्म भरला गेला दर महिन्याला पैसे जमा होतील, पण महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी जी केवायसी सुरू केलेली आहे हे निकष पाहण्यासाठी. आता हे जे निकष असतात काय असतात, योजनेचे पात्र निकष पूर्ण न करणे. यामध्ये काय काय त्यांनी ठराव केलेला होता की लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने काही पात्रता अटी लावलेल्या होतात. तुम्हाला माहित आहे जर त्या निकषामध्ये तुम्ही बसत नसाल, जसं की उदाहरणार्थ कोणकोणते निकष होते, उत्पन्न मर्यादा तुम्हाला 2.5 लाखाची देण्यात आली होती, किंवा उत्पन्न मर्यादा जास्त नसावी, किंवा इतर सरकारी योजनांतील समाविष्ट नसणे. आता म्हणजे कोणी जर सरकारी नोकरीवर असेल ते जर लाभ घेत असतील त्या बसत नाही. 2.5 लाखापेक्षा उत्पन्न नकोय, टॅक्स भरलेला नकोय, 4 व्हीलर गाडी नकोय, असा वेगवेगळे निकष लावले होते. तर या निकषामध्ये जर तुम्ही बसत नसाल तरी देखील तुम्ही या योजनेपासून अपात्र ठरू शकता. हे सुद्धा एक कारण असू शकतं, या योजनेतून तुम्हाला पैसे न जमा झाल्याचे कारण असू शकतं. कारण योजनेची लाभ कोणाला दिलेला आहे, गोरगरीब महिलांना दिलेला आहे. तर गोरगरीब महिलांना लाभ भेटावा म्हणून हे निकष लावलेले आहे आणि या निकषामध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना पैसे जमा होणार आहे. असं हे 5वं महत्वाचं आहे. बघा सर्वात महत्वाचं 6वं काय येतं, चुकीचा IFSC कोड किंवा खाते क्रमांक. कधी काय होतं की घाई गडबडीमध्ये तुम्ही फॉर्म भरत असताना तुमचा तो बँकेचा IFSC कोड किंवा खाते क्रमांक, जसं की जर बँक खातं तपासली, बघा जर बँक तपशील भरताना IFSC कोड किंवा खाते क्रमांक चुकीचा टाकला असेल तर रक्कम जमा होणार नाही. घाई गडबडीमध्ये जर चुकीचा कोड टाकला असेल, IFSC कोड किंवा खाते क्रमांक, तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणारच नाही. हे सुद्धा दक्षता घेणं गरजेचं आहे आणि याची सुद्धा खात्री करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही केवायसी करणार बँकेमध्ये त्यावेळेस तुमचं खाता क्रमांक तुमचा व्यवस्थित आहे का नाही ते चेक करून घेणं सुद्धा गरजेचं असतं. आणि फॉर्म भरत असताना तुमच्या बँकेचं खाते क्रमांक आणि IFSC कोड व्यवस्थित असणं. बँक खाते क्रमांक व्यवस्थित असतो पण IFSC कोड चुकल्यामुळे सुद्धा तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत नाही. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. शेवटचं आहे 7वं. हे 7वं कारण येतं की बँक खात्यात लिंक असलेला मोबाईल नंबर अपडेट नसतो. आता कधी काय होतं की सर्व काही अपडेट तुम्हाला दिले जातात की तुमच्या बँकेमधून कुठला प्रॉब्लेम आहे का नाही, तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकांच्या वेबसाईटवर ऑनलाईन असतो. म्हणजे तुमच्या खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक केला जातो. हा मोबाईल नंबर लिंक करत असताना तुम्हाला एक फॉर्म दिला जातो. तो फॉर्म असतो केवायसीचा. तो फॉर्म असतो काय असतं, केवायसीचा. केवायसीचा फॉर्म मध्येच तुम्हाला मोबाईल नंबर अटॅच करण्याचं एक ऑप्शन दिलेलं असतं. तुम्हाला तिथं असं एस टिक करावे लागते आणि तुमचा मोबाईल नंबर तिथं द्यावा लागतो, जो पण नंबर असतो तो. तर कधी काय होतं की फक्त केवायसी ऑप्शनला तुम्ही क्लिक करता, तुमचा आधार कार्ड नंबर टाकून देता, पण मोबाईल नंबर जो तुमचा लिंक करायचा राहतो तो तुम्ही तिथं टाकत नाही. म्हणून तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी व्यवस्थित लिंक होत नाही. केवायसी केल्यानंतर तुमच्या खात्याशी जोडलेले मोबाईल क्रमांक सक्रिय असेल आवश्यक असणे. बघा, आणि कधी काय होतं तुमचा मोबाईल नंबर तर दिलेला आहे पण तुमचा मोबाईल नंबर दिल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सक्रिय नसतो, म्हणजे तो बंद असतो. तुमचा नंबर जर बंद झाला असेल तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यासाठी. कारण
जो नंबर तुम्ही दिलेला आहे तो नंबर तो कंटिन्यू चालू असणे सुद्धा गरजेचं आहे. बँकेकडून काही मेसेज येतात काय येतात त्याबद्दल तुमचं तो नंबर चालू ठेवणे सुद्धा गरजेचं आहे. जर जुना नंबर असेल किंवा बंद असेल तर व्यवहार अडकू शकतात, तुमचे व्यवहार यामध्ये अडकू शकतात. असे हे 7 कारणे आहेत. या 7 कारणांमुळे तुमचा हप्ता जमा होत नाही. म्हणून तुम्ही या 7 पैकी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर तुम्हाला असेल तर यामध्ये सॉल्युशन काय येतं ते आता आपण पाहूया. उपाय काय, याला उपाय काय दिलेला आहे की आता जो या 7 पैकी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर त्याला उपाय आहे. सर्वात प्रथम पहिला उपाय येतो, तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण तपासा. म्हणजे तुमची केवायसी लाडकी बहीण योजनेची केवायसी असू द्या किंवा बँकेची केवायसी असू द्या, ही प्रति पूर्ण तपासून घेणं गरजेचं आहे. कारण एक छोटीशी चूक जरी केली असेल तरी सुद्धा लाभ बंद होतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बँक खात्याची माहिती अचूक आहे की नाही ते बघा. आता जर तुम्ही ती माहिती दिलेली आहे बँकेमध्ये ती बरोबर आहे की नाही, तुमचं नाव, जन्मतारीख, चुकीची स्पेलिंग वगैरे, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक ते व्यवस्थित दिलेला आहे की नाही ते सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे. याला हा उपाय आहे. खाते NPCI मध्ये लिंक आहे की नाही हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तुमचं जे आता NPCI मध्ये जर लिंक नसेल तुमचं खाते तर तुम्हाला ते पैसे सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार नाही. कारण डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात. त्याला डेबिटी हा NPCI शी लिंक केला असतो आणि NPCI शी जर लिंक केला नसेल तरी देखील पैसे जमा होणार नाही. कोणत्याही समस्या असल्यास बँक खात्यात जाऊन माहिती अपडेट करा. बघा आता बँकेकडून भरपूर मेसेज येतात पण तुम्ही दुर्लक्ष केल्यामुळे तुम्ही बँकेत जात नाही आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. तर बँकेमध्ये कुठला प्रॉब्लेम चालू आहे का काय, तुमच्या खात्याबद्दल काही माहिती असते तर तुम्ही त्याची अपडेट घेत राहा. अपडेट घेतल्याशिवाय तुम्हाला समजणारही नाही की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा का होत नाही. कारण राज्य शासन त्यांचे पैसे तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करतं पण बँकेच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. बघा अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाचे संपर्क साधू शकता. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास विभाग असेल, प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे. त्या विभागामध्ये तुम्ही तुमची प्रक्रिया शोधू शकता. जर तुम्हाला 2 महिन्याचे 4 महिन्याचे किंवा केवायसी करताना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यामध्ये जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे तुम्ही जाऊन तपासणी करू शकता आणि जे प्रॉब्लेम असेल तुम्ही त्यांना सांगा, ते दुरुस्ती करून देतील. अशा प्रकारे या 7 कारणांमुळे तुमचे पैसे बंद होऊ शकतात. हे कारणे अतिशय महत्वाचे आहेत, छोटे आहेत पण तुमचे एकही कारण मध्ये जर तुमचं म्हणजे या 7 पैकी एकही प्रॉब्लेम असेल एकामध्ये तरी सुद्धा पैसे ट्रान्सफर होत नाही. म्हणून तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे आणि सर्वांना याची जाणीव झाली पाहिजे की तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जर जमा होत नसेल तर ते जमा होतील. फक्त हे 7 कारणे निमित्त चेक करून घेणं गरजेचं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिल्यांदा आला असेल तर. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.